परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. त्या ठिकाणी ब्रॉन्झ धातूची संविधान प्रत आहे. 10 डिसेंबर 2024 रोजी एका मातेपूर्व मनोवादी जातीयवादी विचारसरणीच्या समाजकंटकाने संविधानाची तोडफोड केलेली आहे. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू आंबेडकर विचारधारेच्या पुरोगामी चळवळीच्या महाराष्ट्रात असा प्रकार होणे हा महाराष्ट्राचा अवमान होणे आहे. कारण संपूर्ण जगामध्ये संविधानाचा गौरव होत असताना परभणी येथील असे नीच कृत्य होत असेल तर ते नीच कृत्य करणाऱ्या आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्या, अशा या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फत माननीय राष्ट्रपती भारत सरकार, माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, माननीय सामाजिक न्याय राज्यमंत्री भारत सरकार तथा राष्ट्रीय अध्यक्ष रिपाई डॉक्टर रामदासजी आठवले, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिपाई प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरोदे, जिल्हा पोलीस अधीक्षक यांना, बुलढाणा रिपाई जिल्हा संपर्क प्रमुख बाबासाहेब जाधव, जिल्हा महिला अध्यक्ष वंदनाताई वाघ, जिल्हाध्यक्ष घाटाखालील उत्तरचे भाऊसाहेब सरदार, जिल्हाध्यक्ष घाटावरील दक्षिणचे इंजिनियर शरद खरात, विदर्भ महिला उपाध्यक्ष आशाताई वानखेडे, विदर्भ उपाध्यक्ष रामेश्वर वाकोडे, संजय वाकोडे, जिल्हा उपाध्यक्ष इंजिनियर राजेश सरकटे, जिल्हा युवा अध्यक्ष विजय साबळे, जिल्हा कार्याध्यक्ष प्राध्यापक मुख्तार पठाण, चिखली तालुका अध्यक्ष हिम्मतराव जाधव, बुलढाणा शहर महिला अध्यक्षा उषाताई इंगळे, युवा नेते प्रकाश पाटील, महासचिव मुरलीधर गवई, जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब वानखडे, जिल्हा अल्पसंख्याक आघाडीचे नवाब मिर्झा बेग, बुलढाणा केशव सरकटे, मोताळा बाळासाहेब आहिरे, मलकापूर दिलीप इंगळे, नांदुरा शैलेश वाकोडे, खामगाव निळकंठ सोनवणे, जळगाव जामोद संतोष वानखडे, देऊळगाव राजा मुख्यदयाल, लोणार समाधान सरदार, शेगाव सूरज शेगोगार, संग्रामपूर बाबूलाल इंगळे, शिंदखेड राजा रमेश पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे शासन प्रशासनास इशारा देण्यात आला की जर बुलढाणा जिल्हा रिपाईच्या 13 डिसेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनाची जर दखल घेऊन आरोपीवर योग्य कारवाई न झाल्यास जिल्हाभर व देशभर रिपाई आठवली गटाच्या वतीनं जन आंदोलन उभे करण्यात येईल व त्या आंदोलनामुळे काही अनुचित प्रकार घडल्यास त्या शासन व प्रशासन जबाबदार राहील याची शासन व प्रशासनाने नोंद घ्यावी असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी जिल्हाभरातील डॉक्टर बबन परमेश्वर, भास्करराव जाधव, सविता शिंदे, सुनीता सोनवणे, रुपाली कांबळे, दुर्गा सरदार, अनिता खिल्लारे, ज्योती राजपूत, कांताबाई जाधव, संतोष झनके, सुरेश शिंदे, गौतम सोनवणे, दत्ता पाटील, कमलाबाई सुरोडकर, भाऊ सुरोडकर, मीराबाई जयस्वाल, सविता तोमर, कल्याणसिंग पवार इत्यादी असंख्य रिपाई कार्यकर्ते, पदाधिकारी व संविधानावर प्रेम करणारे निवेदन देते प्रसंगी उपस्थित होते. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे. ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन प्रेस करा.